नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देशात 2004 साली यूपीएची सत्ता आली. पंतप्रधानपदी डॉक्टर मनमोहन सिंग होते, परंतु सत्तेची खरी सूत्र सोनिया गांधी यांच्याच हातात होती. यूपीएचं सरकार पूर्णपणे चीनला धार्जिणं होतं आणि 2008 साली तर काँग्रेसने थेट कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाबरोबर करार केला. या करारामध्ये नेमकी कोणती कलमं आहेत हे आज तागायत भारतीयांच्या समोर येऊ शकलं नाही. याच काळामध्ये सेमीकंडक्टर इंडस्ट्री स्थापन करण्यासाठी भारताकडे एक प्रस्ताव आला. यूपीए सरकारच्या चालढकलीमुळे, बेळकाढूपणामुळे ही संधी भारताने गमावली. हा फायदा झाला थेट चीन आणि व्हिएतनामला, कारण गुंतवणूक या दोन देशांकडे गेली. हे जाणीवपूर्वक झालं असं मानायला वाव आहे. आदित्य ठाकरे जे उभाठा सेनेचे एक नेते आहेत आणि वारंवार महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले अशा प्रकारची ओरड करत असतात, त्यांनी याबाबत काँग्रेसकडून माहिती घेतली पाहिजे. कारण त्या काळामध्ये कोट्यवधीची गुंतवणूक भारतातून थेट चीनकडे गेली होती. चिप निर्मितीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा सध्या सगळ्या जगात बोलबाला आहे. भारतामध्ये इंटेल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, AMD, एनव्हिडिया, क्वालकॉम अशा कंपन्या यापूर्वीच काम करत आहेत. भारत सरकारने आता या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या क्षेत्रामध्ये 750 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार असं भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने जेव्हा चिप निर्मितीच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली. चिप निर्मितीमध्ये गुंतवणूक करून भारतामध्ये रोजगार निर्मिती होणार नाही आहे असं रघुराम राजन म्हणाले आणि त्यांच्या टीकेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सध्या या क्षेत्रामध्ये तैवारने प्रचंड आघाडी घेतलेली आहे. चीनने सुद्धा या क्षेत्रामध्ये चांगले हातपाय पसरलेले आहेत. चिप हा आजच्या तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. मोबाईल फोन असो, आयपॅड असो, पाणबुडी असो, सॅटेलाईट असो किंवा मिसाईल, कोणतेही उपकरण चिपशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. संपूर्ण जग चिपच्या भोवती फिरत आहे. चीनने या क्षेत्रामध्ये घेतलेली आघाडी पाहून अमेरिकेच्या पोटात गोळा उठलेला आहे. अमेरिकेने आपल्या कंपन्यांवर निर्बंध लादलेले आहेत की त्यांनी चीनला या संदर्भात कोणतेही तंत्रज्ञान किंवा सुटे भाग देऊ नये. सगळ्या जगामध्ये चिपचा बोलबाला असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर मात्र केंद्र सरकारने या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबत नापसंती व्यक्त करतात. रघुराम राजन असं का बोलले, असं का वागले, याचा कार्यकारण भाव मी माझ्या पुढच्या विवेचनामध्ये तुम्हाला तपशीलवार सांगतो. चिप हा आजच्या तंत्रज्ञानाचा प्राण बनलेला आहे आणि भारताने कायम चीन आणि अमेरिकेच्या समोर चिपसाठी वाडगा घेऊन उभं राहावं अशी बहुधा रघुराम राजन यांची इच्छा आहे. त्यांची ही भूमिका काँग्रेसच्या देशविघातक आणि बोटचेप्या भूमिकेला अनुसरूनच आहे. मोदी सरकार चिप निर्मितीच्या क्षेत्रामध्ये चंचू प्रवेश करण्यासाठी आता प्रयत्न करत आहे, परंतु ही संधी भारताकडे 2006 सालीच आली होती. इंटेल ही चिप निर्मितीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी जागतिक कंपनी आहे. या कंपनीने यूपीए सरकारला प्रस्ताव दिला होता की आम्ही या क्षेत्रामध्ये भारतात गुंतवणूक करू इच्छितो, या चिपची भारतात निर्मिती करू इच्छितो. हा प्रस्ताव यूपीएच्या सरकारमध्ये अनेक वर्ष धुळखात पडून राहिला आणि इंटेलला सुद्धा सरकारचं वेळकाढू धोरण लक्षात आलं आणि सरकारची मानसिकता लक्षात घेऊन इंटेल जी गुंतवणूक भारतामध्ये करणार होतं, ती गुंतवणूक इंटेलने पुढे चीन आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये केली. भारताने खूप मोठी संधी गमावली. कल्पना करा, सुमारे 2 दशकांपूर्वी म्हणजे 18 वर्षांपूर्वी भारतामध्ये जर सेमीकंडक्टर इंडस्ट्री स्थापन झाली असती तर भारताने आज या क्षेत्रामध्ये किती प्रचंड मोठी झेप घेतली असती. भारताला आता सुरुवात करावी लागते. भारत आता या क्षेत्रामध्ये रांगणार आहे. 2 दशकांपूर्वी जर आपण या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं असतं तर भारत कदाचित या चिपचा निर्यातदार झाला असता. बरं, ही माहिती कोण्या सुम्यागुम्याने उघड केलेली नाही आहे. इंटेलचे चेअरमन क्रेग बॅरेट यांनी ही माहिती नवी दिल्लीमध्ये उघड केलेली आहे आणि ही माहिती काँग्रेसच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी आहे, काँग्रेसच्या धोरणांवर प्रकाश टाकणारी आहे. महायुती सरकार येऊन 4 महिने झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाप बेटे सातत्याने ओरडा करत होते की महाराष्ट्रामधून अमुक उद्योग गुजरातमध्ये गेला, तमुक उद्योग गुजरातमध्ये गेला. उद्धव ठाकरे सध्या काँग्रेसच्या पायावर लोळण घेत आहेत. त्यांचा उभाटा सेना हा पक्ष काँग्रेसच्या तैनाती फौजेचा एक हिस्सा आहे. काँग्रेसच्या तैनाती फौजेमध्ये तैनात असलेले उद्धव ठाकरे काँग्रेसला आज हा सवाल विचारणार आहेत का? कारण महाराष्ट्रातून एखादी गुंतवणूक जर गुजरातमध्ये गेली तर ती भारतामधून भारतात गेली असं म्हणता येईल, परंतु त्या काळी कोट्यवधीची गुंतवणूक, एका अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये होणारी गुंतवणूक चीनमध्ये गेली होती, आपल्या शत्रू देशामध्ये गेली होती. उद्धव ठाकरे याचा जाब काँग्रेसला विचारणार आहेत का? आदित्य ठाकरे याचा जाब राहुल गांधी यांना विचारणार आहेत का? तेवढा कणा या बाप बेट्यांमध्ये शिल्लक आहे का? इंटेलचा प्रस्ताव 2006 साली यूपीए सरकारने वाया घालवला आणि यूपीए सरकारचं हे कर्म चीनच्या आदेशामुळे झालं होतं का असा संशय आता मनात निर्माण होतोय. कारण 2006 साली इंटेलचा प्रस्ताव भारत सरकारने वाया घालवला
आणि 2008 साली काँग्रेस पक्षाने कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाशी करार केला। खरं तर करार 2 देशांमध्ये होतात, 2 देशातल्या कंपन्यांमध्ये होतात। एका पक्षाने एका शत्रू देशातल्या दुसऱ्या पक्षाशी करार करण्याची जगातली बहुधा ही पहिली वेळ असावी। हा करार करून काँग्रेस पक्षाने कम्युनिस्ट पक्षाशी आपल्या असलेल्या निष्ठा सिद्ध केल्या। या करारामध्ये काय लिहिलं होतं, या करारामध्ये काय कलमं होती, हे देशासमोर कधीच आलं नाही। काँग्रेसने सुद्धा ते उघड होऊ दिलं नाही, कारण कदाचित काहीतरी काळं बेरं असावं, असं काहीतरी असावं की जे वाचून देशवासियांच्या मनामध्ये धस्स व्हावं, आणि त्याच्यामुळे काँग्रेसने हा संपूर्ण करार लपवून ठेवला। चीनमधल्या सत्ताधारी पक्षाशी भारतातल्या सत्ताधारी पक्षाने खरं तर करार करण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण चीन हा उघड भारताचा शत्रू देश आहे। 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलेलं, भारताची हजारो किलोमीटर जमीन या युद्धात चीनने लाटली होती। अक्साई चीनचा लचका तोडला होता। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने चीनी कम्युनिस्ट पार्टीशी करार करण्याचं काही कारण नव्हतं। नेहरूंच्या काळात चीनने जमीन लाटली, डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे यूपीएच्या कार्यकाळात सुद्धा चीनने भारतामध्ये घुसखोरी केली आणि याचे कागदोपत्री पुरावे आहेत। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने चीनी कम्युनिस्ट पार्टीशी केलेला करार हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला नसता तरच नवल होतं। यूपीए सरकारच्या काळामध्ये चीन भारतावर कशाप्रकारे डोळे वटारत होता याची अनेक उदाहरणं आहेत। तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी जेव्हा सीमा भागातील पायाभूत सुविधांचा विकास का झाला नाही याचं कारण सांगितलं, तेव्हा देशवासियांच्या भुवया उंचावल्या। ए के अँटनी असं म्हणाले की आपण जर सीमा भागामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती केली, म्हणजे रस्ते, पूल, टनेल वगैरेची निर्मिती केली, तर चीनला भारतात घुसणं सोयीचं होईल। आणि याच काळामध्ये लडाखमधली दौलत बेग ओल्डी ही हवाई पट्टी भारत सरकारने कायम दुर्लक्षित ठेवली। ही हवाई पट्टी अत्यंत उपयुक्त होती, कारण ही LACवर होती, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल। लडाखमधून चीनने गिळंकृत केलेल्या अक्साई चीन आणि काराकोरम पर्वतराजीवर लक्ष ठेवण्यासाठी ही हवाई पट्टी अत्यंत उपयुक्त होती। या हवाई पट्टीच्या माध्यमातून तिथे तैनात असलेल्या आपल्या जवानांना रसद पुरवणं शक्य होतं, शस्त्रास्त्र पुरवणं शक्य होतं। त्यामुळे हवाई दल आणि लष्कराकडून वारंवार सरकारकडे अशी विनंती करण्यात येत होती की ही हवाई पट्टी सुरू करावी। चीनच्या कुरापती लक्षात घेऊन दौलत बेग ओल्डी ही हवाई पट्टी तात्काळ वापरात घ्या, अशा प्रकारच्या अर्जविनंत्या वारंवार लष्कराकडून संरक्षण मंत्रालयाला होत होत्या। परंतु संरक्षण मंत्रालयामध्ये या फायली धूळ खात पडलेल्या। संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या सगळ्या विनंत्यांना वाटाण्याची अक्षता लावल्या। अखेर वायुदलाचा संयम संपला। व्हाईस एअर चीफ मार्शल प्रणव कुमार बारबोरा यांनी सरकारच्या नादी न लागता, सरकारला विचारात न घेता या हवाई पट्टीवर विमान उतरवलं। संरक्षण मंत्रालयाला जेव्हा बारबोरा यांच्या या प्रतापाबद्दल कळलं, तेव्हा त्यांना तातडीने बोलावणं पाठवण्यात आलं। संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी बारबोरा यांना विचारलं, चीनने या संदर्भात जर आम्हाला जाब विचारला तर आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? या घटनेचा अर्थ स्पष्ट आहे की यूपीए सरकार चीनच्या ओंजळीने पाणी प्यायचं। यूपीए सरकार चीनच्या दबावाखाली होतं। चीनला वाईट वाटेल म्हणून पायाभूत सुविधांचा सीमा भागामध्ये विकास करायचा नाही। चीनला वाईट वाटेल म्हणून आपल्या हवाई पट्टीचा विकास करायचा नाही। चीनला वाईट वाटेल म्हणून आपल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना, आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना फाट्यावर मारायचं, असं यूपीए सरकारचं धोरण होतं। यूपीए सरकार अक्षरशः चीनच्या पायावर लुटांगण घालत होतं, लोळण घेत होतं। आणि त्यामुळेच हा संशय येतो की इंटेलचा सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव भिजत ठेवण्यामागे चीनची काही प्रेरणा होती का? चीनचा काही दबाव होता का? त्यावेळी भारत आणि चीनचं एकूण व्यापार पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की संपूर्ण वाणिज्य धोरण चीनच्या पथ्यावर पडणारं होतं। दिवाळीत भारतात येणाऱ्या पणत्या, गणेशोत्सवात भारतात येणारे गणपती हे चीनमधून यायचे। रोषणाईचं सगळं सामान चीनमधून यायचं। भारतीय मुलं ज्या खेळण्यानी खेळतात ती खेळणी सुद्धा चीनमधून यायची। संपूर्ण धोरण चीनच्या पथ्यावर पडणारं होतं, चीनच्या फायद्याचं होतं। भारत मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये तोट्यात होता। भारतीय सैन्याकडे साधनसामुग्री नव्हती, शस्त्र नव्हती। चीननी जर मुजोरी केली तर त्याचं उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याकडे दारुगोळा नव्हता। अशी भयंकर परिस्थिती यूपीए सरकारच्या काळामध्ये निर्माण झालेली। गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। सीमा भागामध्ये रस्ते, पूल आणि टनेलची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते। भारतीय सैन्य सीमेवर वेगवान हालचाल करू शकेल अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत। भारतीय सैन्याकडे शस्त्र आहे आणि सामुग्रीसुद्धा। चीनने कुठे जर कुरापत काढली तर अरेला कारे देण्याचं सामर्थ्य भारतीय सैनिकांकडे आहे। गलवानमध्ये जी खटपट झालेली त्याच्यामध्ये भारतीय सैन्याने ते दाखवून दिलं। चीनला पळताभुई थोडी केली आणि ज्यावेळी गलवानमध्ये खटपट सुरू होती तेव्हा राहुल गांधी चीनी राजदूतांची गाठभेट करत होते, त्यांच्याबरोबर चर्चा करत होते। ही चर्चासुद्धा अर्थातच संशयास्पद आहे। आणि हा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भारत जेव्हा सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये दमदार पाऊल टाकायला जातोय, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला जातोय,
या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला जातोय, या क्षेत्रामध्ये भरारी घेण्याची तयारी करतोय, तेव्हा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, काँग्रेसचे पाळीव अर्थतज्ञ या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतात, या भूमिकेच्या विरोधात वक्तव्य करतात। त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे, कारण चीनच्या पथ्यावर पडणारी भूमिका घेणं हे काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे आणि रघुराम राजन जे काँग्रेसचे पाळीव आहेत ते याच धोरणाचा अवलंब करतायत आणि भारतीयांची मानसिकता, भारत सरकारची मानसिकता खच्ची करण्याचा प्रयत्न करतायत। महाराष्ट्रामध्ये उद्योग बाहेर गेले म्हणून ट्यूट्यू करणारे ठाकरे पितापुत्र जे सध्या काँग्रेसच्या तैनाती फौजेमध्ये आहेत, ते या संपूर्ण प्रकरणाबद्दल काँग्रेसला जाब विचारू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नाही असं आहे। ती हिंमत ना उद्धव ठाकरेमध्ये आहे आणि उद्धव ठाकरेंमध्ये नसल्यामुळे ती आदित्य ठाकरे यांच्यामध्ये असण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण घरगड्यांना असे अधिकार नसतात। न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, या व्हिडिओच्या खाली व्यक्त व्हा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आठवणीने आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।